नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत का या विषयावर. अर्थात हा प्रश्न मी उपस्थित केलेला नाही, हा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. त्याची आपण उदाहरणंसुद्धा समजून घेऊयात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटारडेपणाबद्दल गोल्ड मेडल मिळू शकतं इतके ते आता खोटं बोलायला लागले असं ट्विट केलं आहे. अंजली दामानिया असं म्हणतात की पूर्वी देवेंद्र फडणवीस हे खरं बोलायचे, पण सध्या ते इतकं खोटं बोलायला लागलेले आहेत की त्यांच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेवावा आणि कुठल्या ठेवू नये असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेमध्ये आणि विशेषतः ज्या बिलावरती देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे त्या बिलाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली जी भूमिका जाहीर केलेली आहे त्याविषयी अंजली दमानिया बोललेल्या आहेत. लोकसभेमध्ये हे बिल पास झालेले नाही, ते नामंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जी बाजू मांडली सरकारची त्यावर अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली. अर्थातच अंजली दमानिया या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत असासुद्धा सातत्याने आरोप झालेला आहे आणि आता पहिल्यांदा असं झालेलं आहे की अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर तोफ डागलेली आहे. आता मुख्यमंत्री खोटारडे आहेत आणि त्यांना गोल्ड मेडल मिळू शकतं असा अंजली दमानिया यांचा आरोप आहे. तर आपण जनतेलासुद्धा या सगळ्या विषयामध्ये काय वाटतं असा प्रश्न इथं उपस्थित करत आहोत. मुळामध्ये याच प्रश्नावर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे या दोघांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना जे ओपन चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांचं ते स्वीकारलेलं आहे. मुख्यमंत्री असं म्हटले होते की या सगळ्या बिलाच्या संदर्भामध्ये विरोधक खोटं बोलत आहेत आणि मी जर चर्चा करायला लागलं तर कोणाच्याही समोर मी चर्चा करायला तयार आहोत. त्यामुळं हे सगळं चॅलेंज जे आहे ते आता त्यांच्या अंगलट येईल असं दिसतं आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत का हे सुद्धा स्पष्ट होतं की नाही माहीत नाही. कारण असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींचं चॅलेंज मुख्यमंत्री स्वीकारणार नाहीत असंच बोललं जातं आहे आणि स्वीकारलं तर महाराष्ट्र अत्यंत उत्सुक आहे की देवेंद्र फडणवीस या दोघांच्या समोर या बिलाच्या संदर्भामध्ये काय भूमिका मांडतात. अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका मांडलेली आहे ती पूर्णपणे चुकीची होती आणि पक्षाच्या सोयीची जरी असली ती खरी नव्हती. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांवर जो खोटेपणाचा आरोप झालेला आहे तो आता त्यांना सिद्ध करणंसुद्धा म्हणजे खरेपणा सिद्ध करणंसुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे. आता आपण एका विषयावरती थेट मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या पदावरच्या जबाबदार व्यक्तीला खोटारडं म्हणणं हे पण माझ्या मनाला तरी पटत नाही. त्यामुळं आपण आणखीन दुसरं एक उदाहरण घेऊया. आज मुख्यमंत्री बारामतीमध्ये जाऊन प्रचार करत होते आणि बारामतीच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणातली सत्य बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आता याच प्रकरणामध्ये आपण याआधीसुद्धा खूप वेळा चर्चा केलेली आहे. एकदा चर्चा करताना मी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये त्यांची 2 वाक्यातली भूमिका स्पष्ट करावी. त्यावेळी एका दर्शकाने आमच्या प्रेक्षकांनी न्यूज यात्रेचा अशी खाली कॉमेंट टाकलेली होती की त्यांनी विधानसभेमध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, तुम्ही ते ऐकलं नाही का. माझं असं म्हणणं आहे की मी ते ऐकलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते मी ऐकलेलं आहे. मुख्यमंत्री त्यावेळी असं म्हणाले होते की DGCIचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत यामध्ये गुन्हा दाखल करता येत नाही. माझा मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे की रोहित पवार जी कंप्लेंट घेऊन जात आहेत, FIR घेऊन जात आहेत, त्या प्रकरणामध्ये ते FIR दाखल करणार आहेत का. त्या मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट हे टेक्निकली होतं, टेक्निकली स्पष्टीकरणाची गरज नाही. जर एखाद्या कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असेल आणि त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जाऊन जर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असेल तर अशा प्रकरणामध्ये FIR दाखल होतो की नाही, करायचा की नाही करायचं याविषयीची भूमिका गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करायला हवी. ते ती करत नाही आणि आज बारामतीमध्ये जाऊन पुन्हा ते हे सांगतायत की आम्ही सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. FIRच्या बाबतीमध्ये FIRच्या बाबतीमध्ये DGCIच्या अहवालावर काय FIR होईल हे आम्हाला माहिती नाही. कुटुंबीय म्हणून त्यांच्या घरातली एक व्यक्ती म्हणून जो FIR ते दाखल करू पाहत आहात तो FIR दाखल करता येतो की नाही करता येत याविषयीचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला अद्याप दिलेलं नाही. हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा त्या वाचकाचे धन्यवाद मानतो की ज्या दर्शकाचे धन्यवाद मानतो ज्यांनी ज्या प्रेक्षकानं मला ही कॉमेंट पाठवली त्यांनासुद्धा त्यांचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळे मी या विषयाला इतकं महत्त्व दिलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा जाता जाता आपण शेवटचा घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत का या विषयावरचा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यामध्ये गेले
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की पालकमंत्र्याला जे गृहराज्यमंत्री म्हणून राहिले, म्हणजे पोलिसांचे प्रमुख म्हणून राहिलेले आहेत, त्यांना पोलिसांनी लाठ्याकाठ्याने बदललं होतं आणि हाताला बँडेज घेऊन शंभूराज देसाई विधानसभेमध्ये गेले होते, विधिमंडळात गेलेले होते. त्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांनी जी माहिती देवेंद्र फडणवीसांना दिली तीच माहिती त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेली आहे. सभागृहात फडणवीसांनी काय सांगितलं होतं की ज्यावेळी या ठिकाणी जमाव जमलेला होता, जमावाला काबू करण्यासाठी त्यांनी ती मारहाण केली आणि तिथं खूप कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली होती साताऱ्यामध्ये. तर साताऱ्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे खरं बोलत आहेत का देवेंद्र फडणवीस खरं बोलत आहेत ते दोघांनीच ठरवावं. त्यामुळं आपण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे खोटारडेपणाचे आरोप होत आहेत त्याची मी 3च उदाहरणे आज दिलेली आहे, कारण आपल्या एका व्हिडिओमध्ये ही 3 उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत. एक आहे संसदेमध्ये झालेले बिल नामंजूर झाले त्या संदर्भात घेतलेली फडणवीसांची भूमिका. दुसरं आहे अजित पवारांच्या मृत्यूच्या बाबत त्यांचे कुटुंबीय जे FIR दाखल करू पाहत आहेत त्या संदर्भामध्ये वेळोवेळी जे मुख्यमंत्री बोलत आहेत ते खोटं आहे का. आणि तिसरं आहे साताऱ्याच्या राजकारणामध्ये, भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यातून जे खोटं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, तर त्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेंनी आज जे विधानं केलेली आहेत कि मैं देख लूँगा, जब मैं मेरे से खुद से कमिटमेंट करता हूँ तो आपने आपकी भी नहीं सुनता वगैरे, त्यांनी खूप हिंदी सिनेमाचे डायलॉग मारले, तर ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशूनच मारलेले आहेत. हे फडणवीसांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपल्याला या सगळ्या विषयांवर काय वाटतं, मुद्देसूद चर्चा करा. आपण अत्यंत तटस्थपणे या विषयावर बोलतो आहोत आणि या विषयावर जर कोणाचं काही मत असेल तर न्यूज यात्रामध्ये त्याच्यावर अशी चर्चा केली जाईल. मला एका प्रेक्षकाच्या मतावर मी विस्तारानं हे सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यामुळं आपलं मत नोंदवताना लोकशाही मार्गाने मतं नोंदवायची अपेक्षा आहे. अर्थातच अंधभक्त जे असतील त्यांनी कसल्याही पद्धतीचे शब्द वापरले तर मला काही फरक पडत नाही. त्यामुळं आजपुरतं आजचं इतकंच. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.